पेपर खत्म हुआ गाइस हमारा। एक्सीडेंट घाण झालाय। दिदे बाय। गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आमची काल गुड्डी गेली ना, त्यामुळं आजपासून ती ब्लॉगमध्ये दिसणार नाही। हाय गाइस, तर आम्ही करतोय नाश्ता। दीदीला जायचं इंटरव्ह्यूला, त्यासाठी तिला मस्तपैकी नाही का गुलाबजाम करून दिले तेवढे मोठे, खा म्हणून नाही का, तोंड गोड कर। ती खाऊन जाईन आता। दीदी गुड्डी गेली, तुला काय म्हणायचंय? काय करमत नाही रे। तर गाइस बस स्टॉपवर आलोय, ती चालली अहिल्यानगरला इंटरव्ह्यू द्यायला। पैसे वगैरे घेतल्यात फादर कडून नाही का, फादर कडून पैसे घेऊन आले, एवढे पैसे असून द्यायचे। दिदे बाय। जा 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 जा, पळ पळ दिदे पळ। तर गाइस मी चाललोय कॉलेजवर, कारण की माझा पेपर आहे नाही का, त्यामुळे चाललोय। तर आपण निघालो आहे कॉलेजवरती जाण्यासाठी। लय घाण रोड आहे गाइस। पेट्रोल टाकू, पेट्रोल खूप कमी आपल्या गाडीत नाही का, पेट्रोल टाकू तर लगेच निघत। पेट्रोल टाकलंय, आता चलो 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 अपन जाने वाले पेपर को भाई। काही समोर ऍक्सिडेंट झालेला आहे, काहीतरी झालंय समोर, काही ॲम्ब्युलन्स वगैरे ऍक्सिडेंट झाला। ऍक्सिडेंट घाण झालाय। तर गाइस आता लय मोठा ऍक्सिडेंट झालाय, म्हणजे मोठा झालाय म्हणजे त्याला लागले नाही का, खूप जास्त लागले, डोळ्याला वगैरे लागलं होतं खूप जास्त। तिथं तात्काळ ॲम्ब्युलन्स आलती, त्याला नेले नाही का उपचारासाठी। आणि त्याचा तो म्हणजे रॉंग साईडने आलता नाही का, आणि इकडून मोठं वाहन चाललं होतं कोणतं तरी आहे की, त्यांनी बघितलंच नाही, त्यामुळे तो डायरेक्ट पलीकडच्या रोडच्या डायरेक्ट पलीकडेच पडला। त्याला जरा जास्त लागले, खूप म्हणजे खूपच। रॉंग साईडने येत नका जाऊ नाही का, आता बघितलं ना केवढा ॲक्सिडेंट झाला। आणि जास्त गाडी लिमिटच्या बाहेर पळवायचीच नाही, काय असेल ते 50-60 नाही का, जास्त पळवली तर ॲक्सिडेंट होतच म्हणजे होत। तर गाइस आपण आलो कॉलेजला, आता बघूत आता कसं आहे पेपर जातोय कसं नाही। कॉलेज में एंट्री हो गई अपनी। गर्दी तर खूप आहे, लय जणांचा पेपर आहे। अजून टाइम आहे पेपरला नाही का, तर 1:30 ला घेते ना आपल्याला आतमध्ये। पेपर खत्म हुआ गाइस हमारा। तर गाइस पेपर वगैरे झालाय आपला, आता चाललोय घरी। पेपर जरा सोपा गेला, खूप पण अवघड नव्हता, पण होता बऱ्यापैकी नाही का। आणि आता थंडीचं वातावरण आहे ना, आणि मी त्यातून जर्किंग आणलं नाहीये, असली थंडी वाजणार आहे ना, खूप जास्त थंडी आहे। आणि आता थोड्या वेळात अंधारच होणार आहे, तुम्हाला दिसेनच पुढं, असली थंडी आहे ना, खूप म्हणजे खूप। तर गाइस आपण मंदिरात आलोय। सिद्धेश्वराचं मंदिर आहे। तर गाइस मी इथून इंटर झालतो ना, तेव्हा मला खरं वाटलेलं की ते आहे ना म्हणजे कोणतरी तपस्या करते, पण पुढे जाऊन कळलं की ती महादेवाची मूर्ती आहे। किती छान बघा ना।
मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलंय. आता घरी निघालोय. तर काय अंदाज झालेला आहे. खूप थंडी वाजते म्हणजे आता काय विचारायचंच नाही, एवढी थंडी वाजते. तर काय आपल्याला जाताना जंगल लागलंय. खूप थंडी वाजते नाही का, असं थंड वातावरण पडलंय खूप म्हणजे खूप. तर गाईज आपण आलोय घरी. तर छान पैकी जेवण करू आणि काय म्हणले भाकर कर. दीदी ब्लॉग बघत बसले आपला. गुड गुड, थँक्यू, धन्यवाद. ब्लॉग बद्दल बघितल्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला काय पेरू गिफ्ट. मी माघारी बघितलं नसतं, पण तू एवढंच म्हणणार मला भुंगीची मम्मी जाऊ का म्हणून नाही बघितलं. म्हणून नाही तर बघितलंच नसतं, पण मला माहितच नाही तर व्हिडिओ काढलाय म्हणून. मला फक्त परत मोबाईल दिसला, मग माझ्या ध्यानात आलं याने नेमकं केलं म्हणून. तर गाईज बल्याने मांजर पकडले. मांजर कुठं चाललोय बल्या? घरी डायरेक्ट. आणि हे मांजर बल्या का रे हिला रोडवर सोडलंय आणि तिला घेऊन चाललाय. तर गाईज आपण जेवण वगैरे करून आलोय वरती झोपण्यासाठी. तर आजचा हा ब्लॉग आपण इथंच समाप्त करू. तर भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.